गावात एक सावकार होता. पैसा खूप पण दयाशून्य. गरीब शेतकऱ्यांना कर्ज द्यायचा, व्याज वाढवत जायचा. वेळेवर पैसे न दिले तर घर जप्त, जनावर ओढून नेणं. लोक रडत स्वामी समर्थांकडे गेले. हात जोडून म्हणाले, "स्वामी, आमचं जगणं कठीण झाले." स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, "पैसा माणसाचा सेवक असतो. मालक झाला की विनाश होतो." त्या दिवशी सावकार उपहासाने स्वामींना भेटायला आला. हसत म्हणाला, "मीच देव आहे इथे. तुमची भक्ती मला थांबवू शकत नाही." स्वामींनी फक्त एक नजर टाकली आणि म्हणाले, "अहंकार जड झाला की पाय थरथरतात." त्याच रात्री सावकाराच्या तिजोरीला आग लागली, कागदपत्र जळाली, हिशेब संपले, पैसा राहिला नाही. सकाळपर्यंत तोच सावकार रस्त्यावर बसला होता, डोळ्यात भीती, हात थरथरत. तो स्वामींकडे धावत आला, पायावर पडून म्हणाला, "माझी चूक झाली, मला वाचवा." स्वामी समर्थ म्हणाले, "संपत्ती गेली नाही, अहंकार उतरला." स्वामींच्या कृपेने त्याचं आयुष्य वाचलं. पण अट एकच, गरिबांना लुटणार नाहीस. त्या दिवसानंतर सावकार सेवक बनला, कर्ज माफ केलं, दान सुरू केलं. लोक म्हणाले, "स्वामी शिक्षा देत नाहीत, बदल घडवतात." श्री स्वामी समर्थ.